हां, मी संजय शामराव पाटील, माझी मिसेस विजया संजय पाटील. आम्ही शहरात चाललो होतो पैठण गेटला चाललो असताना तर रस्त्यामध्ये आम्हाला मोंड्याच्या उड्डाणपुलावरती आम्हाला जाताना ह्या बाजूनं पाटीदार भवनच्या समोर अचानक गाडीवरती माझ्या बोटाला कट झाला माझ्या गाडी चालवताना. त्यानंतर अचानकच कळालं पाठीमागं मिसेसला गळा पूर्ण ओपन झाला, गळ्याला पूर्ण हे झालं. त्यानंतर तिनं बोटाने असा हे केला, फिरवला. त्यानंतर ते आम्ही गाडी थांबवल्यानंतर मग मी हे केलं, गाडी स्टँडला लावली आणि रुमालानं बांधला मी. ते तर पूर्ण ओपन झालं होतं. ही जी बाजू आहे पूर्ण जवळजवळ 40 स्टिचेस आहेत टोटल. त्यामध्ये आम्ही याच्यातून पुनर्जन्म मिळाला आम्हाला, वाचलो आम्ही त्याच्यातून. आणि आम्हाला ही जी घटना झाली ती पतंग उडवण्यावरच बंदी यायला पाहिजे. मांज्यावर तर आहेच आहे, मांज्यावरती सांगून लोक मांजा हे करतातच, त्यापेक्षा पतंग उडवण्यावरच बंदी यायला पाहिजे. मेन म्हणजे डॉक्टरांनी प्लास्टिक सर्जरी केली. तायडे सर त्यांनी सर्जरी केली आणि गणेश लहाने प्लास्टिक सर्जरी त्यांनी पण दोघं मिळून हे केली. त्यांनी 40 टाके पडले, जवळजवळ 40 टाके. माझं नाव संजय शामराव पाटील. बोल ना ताई, तुम्हाला कसं कळलं किंवा तुम्हाला माझ्या समजा कट झाला किंवा काय झालं, दुखापत झाली माझ्यामुळे, कसं कळलं तुम्हाला? अचानक समोरून आला ना, आधी यांच्या बोटाला कटलंय, नंतर मग तो एकदम माझ्या मानेला लागला. मी ओढायला गेले तर माझं बोट पण कटलंय, 2 बोट कटले. मी हेल्प केली थोडी रिक्षावाल्यांना. मग एका रिक्षावाल्याने थांबवलं आणि रिक्षातून आम्ही हॉस्पिटलला. कठोर कायदा केला पाहिजे. माझं जसं झालं तसं दुसऱ्यांचं नको हो. पतंग उडवणारच बंदी आणली पाहिजे. रविवारी संध्याकाळी आपल्याकडे एक विजया पाटील, काय नाव घ्यायचं पेशंटचं नको हा. संध्याकाळी आपल्याकडे एक विजया पाटील म्हणून यंग फिमेल ऍडमिट झाल्या, ज्यांच्या की मानेला मांजा लागल्यामुळे पूर्ण मानेला असा कट बसलेला आहे आणि एकदम डीप त्यांना इंजुरी झालेली आहे. जवळजवळ 40 टाके त्यांना तिथं बसलेत. पेशंट आले तेव्हा बऱ्यापैकी गंभीर होतं, रक्ताची बॅग पण लागली त्यांना. 1 दिवस ICUत व्हेंटिलेटरवर ठेवावं लागले आणि आता त्यांची सर्जरी झालेली आहे. सध्या पेशंट स्टेबल आहे आणि पुढचे कमीत कमी आणखीन 1 महिना त्यांना ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. सर, जखम कुठपर्यंत खोल आहे किंवा अन्न पाणी वगैरे खाता येतं का, कसं? नाही, अन्ननलिकापर्यंत जखम नाही गेलेली, पण त्याच्या वरच्या ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत त्या जरूर कटल्या होत्या त्याच्या. लोकांचे गळे कापले जाते, बोट कापले जाते. नमस्कार, मी ACP संपत शिंदे. नायलॉन मांजा ही खरीच फार मोठी समस्या आहे. नायलॉन मांजामुळे अनेक लोक जखमी झाल्याची यापूर्वी घटना घडलेल्या आहे आणि त्या दृष्टीने आमचे आदरणीय CP सर प्रवीण पवार सर यांनी हा विषय अतिशय गंभीरतेने घेतला असून त्यांनी मीटिंग घेऊन सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी यांना विशेष मोहीम उघडून त्या नायलॉन मांजाविषयी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यावरून आम्ही आमच्या हद्दीतील सर्व पतंग आणि मांजा विक्रेते यांच्या दुकानांची आणि गोडाऊनची झडती घेतलेली आहे. ज्या ठिकाणी मांजा मिळून आला अशा याच्यावर कारवाई केलेली आहे. किंवा जे लहान मुलं किंवा बाकीचे ग्राउंडवर पतंग उडवतात अशा लोकांना सुद्धा चेक केलेलं आहे आणि त्यांच्याकडे जर नायलॉन मांजा मिळून आला तर त्यांनी कुठून आणला याविषयी सुद्धा माहिती घेत आहोत. ज्या प्रकारे नायलॉन मांजा हा समूळ उच्चाटन होईल आणि कोणत्या कुठूनही विक्री होणार नाही याची काळजी घेत आहोत. शिवाय याचे जे दुष्परिणाम आहेत त्यासाठी जनजागृती सुद्धा पोलीस खात्यामार्फत चालू आहे आणि आमच्या पोलीस वाहनावर जे PS सिस्टीम आहे या PS सिस्टीम मार्फत आम्ही सर्व प्रभारी अधिकारी, सेकंड अधिकारी या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या PS सिस्टीम मधून नायलॉन मांजाचे दुष्परिणाम
कसे त्याचे दुष्परिणाम होतात, गळे काटणे वगैरे जखमी होणे हे प्रकार आहे. त्यामुळे कुणीही नायलॉन मांजा पतंग उडवणाऱ्याने पण वापरू नये आणि विक्री करणाऱ्याने पण विक्री करू नये. काळजी घेत आहोत. लोक जनजागृती करणे आणि कारवाई करणे मिळून आल्यास या सर्व प्रकारानंतर एक दोन घटना या शहरामध्ये घडलेल्या आहेत. छत्रपती संभाजी जालना रोडवर एका महिलेचा नायलॉन मांजामुळे गळा काटलेला आहे. तरी असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी नागरिकांना पण आवाहन करण्यात येत आहे की आपण प्रवास करताना आपण जपून प्रवास करावा, आपले कपडे वगैरे व्यवस्थित गळ्याला असावं आणि नायलॉन मांजामुळे आपण जखमी होणार नाही याची आपण काळजी करावी. पोलीस आपल्या परीने शक्यतो सर्व प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी पण आपापल्या संरक्षणाची काळजी घ्यावी मी याद्वारे आपल्याला आवाहन करतो.